24 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प आहे। पेडणे बोगद्यामध्ये चिखल काढण्याचं काम हे आता 90% पूर्ण झालेलं असून मात्र रुळावरती अजूनही पाणी आहे आणि रुळावरील पाणी कमी झाल्याशिवाय ट्रेन सोडण्यात येणार नाहीयेत। मी सध्या पेडणेमधील बोगद्यात आहे, अद्यापही चिखल काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आता चिखल काढण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र बोगद्यात पाणी येण्याचं प्रमाण जे आहे ते अद्यापही थांबलेलं नाही। पाणी थांबवण्याचं काम जे आहे ते कोकण रेल्वे प्रशासन करत आहे। ड्रिलिंगच्या माध्यमातून एक लिक्विड टाकून पाणी थांबवण्याचं काम कोकण रेल्वे प्रशासन करते, मात्र त्यांना अद्यापही यश आलेलं पाहायला मिळत नाही। दुसरीकडे जर पाहिलं असेल तर कोकण रेल्वे मार्गावरून सावंतवाडीवरून कोकण कन्या एक्सप्रेस आणि राज्यराणी एक्सप्रेस जी आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी कोकण रेल्वे प्रवाशांना कुठेतरी काहीशा प्रमाणात होईना दिलासा मिळालेला आहे, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या अद्यापही खोळंबून राहिलेल्या आहेत। अनेक गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत। काही अंशी गाड्यांचा डायव्हर्शन केलेलं पाहायला मिळतं, मात्र अद्यापही कोकण रेल्वे मार्ग जो आहे तो काही काळ लागणार आहे सुरू करण्यासाठी, असं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, पेडणे, गोवा। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।